मल्लिका संजय पवार, राहणार शिंगणापूर. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून मी घरीच होते. जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर बाहेर पडायचं मला काही माहीत नव्हतं. जेव्हा माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला की काहीतरी बाहेर पडून काहीतरी करायची, जेव्हा माझ्या मनात पण आलं, जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा माझ्या मिस्टरांचे बरेच सगळे लोकांचे विरोध होते. जेव्हा मी त्या विरोधाला माझ्या नवऱ्याने सपोर्ट दिला त्यावेळी मी डगमगले नाही का भीती पण घेतली नाही. जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा मला बरेच अडचणी आल्या. त्या अडचणीतून कसं बाहेर पडलो, जेव्हा माझी लहान मुले होती त्या मुलांना शिक्षणाला परत बाकी खर्च मिस्टरांच्या एकट्या खर्चावरती एकट्या ह्याच्यावरती चालणार नव्हते. तेव्हा मला ते समजले, तेव्हा मी बाहेर पडले. मिस्टरांना थोडाफार सपोर्ट केला. जेव्हा तुम्ही मॅडम भेटल्या मला सांगितले की या ऐकता तुम्ही ह्या करू शकशील का. मला ते थोडीफार चप्पलची माहिती होती त्यामुळे मी तिथे आले. थोडाफार चप्पलची माहिती थोडीफार शिकले. मला बाकी सगळ्या लोकांची सपोर्ट मिळाला. यांच्यामुळे मी इथपर्यंत आतापर्यंत तुमचा सपोर्ट मिळाला. त्यामुळे इथपर्यंत मला थोडंफार खटखट आवाज 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाले. आपको सैलरी कितनी मिलती है यहाँ पर, तनख्वाह उनसे? 9,000 8,500 मिळते. हाँ, आप खुश हैं? आपके घर का काम होता है उधर उनको देखकर तो मैं पूछ रहा हूँ तुम्हाला आता किती पगार मिळतो, महिन्याकाठी किती मिळवताय तुम्ही? 8,700 रुपये मिळतात. 8,700 रुपये मिळतात. मग आता तुम्ही हे 8,700 मध्ये म्हणजे घरामध्ये ह्या पैशांचा काही उपयोग होतोय का? हो, मुलांच्या शिक्षणासाठी मिस्टरांच्या सुविधेसाठी काहीतरी थोडाफार आधी तुम्ही मिळवत नव्हता आणि आता तुम्ही मिळवताय. हो, त्यामुळे माझे पण खर्च लागतो. स्वतःसाठी काहीतरी करता येते, मुलांसाठी काहीतरी करता येते. आणि पूर्वी तुम्हाला तेवढी घरात जेवढी पूर्वी किंमत होती त्याच्यापेक्षा आता तुम्ही स्वतः मिळवायला लागल्यामुळे ती किंमत वाढली आहे का घरातली? किंमत वाढली आहे ना. बाहेरचं वातावरण मिळालं, कसा व्यवहार करायचा, काय करायचं, व्यवहार शिकायला मिळाला. आप खुश है? हो, उधर देखो अभी उधर उनकी तरफ तुम्ही खुश आहे का? हो. बढ़िया बढ़िया.